माहिती सिंधुदुर्गातून भाजपनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदे गटानं ताकद वाढवण्याची तयारी सुरू केली। कणकवली नगरपंचायतीत महाविकास आघाडी आणि शिंदे सेना एकत्र येण्याची चिन्ह आहेत। उद्धव गटाचे संदेश पारकर यांना शिंदे सेनेचा पाठिंबा मिळाल्यास नवं राजकीय समीकरण तयार होऊ शकतं। ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातून सिंधुदुर्गात भाजपनं स्वबळाचा नारा दिला आणि त्यानंतर शिंदे गटानं आपली ताकद आजमावायला, ताकद वाढवायला सुरुवात केली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडून। विनायक, काय घडतंय नेमकं सिंधुदुर्गात? खरं म्हणजे नगरपालिकांची जी निवडणूक आहेत त्या आता होऊ घातल्यात आणि त्या पार्श्वभूमीवरती आता म्हणजे कालच ही बैठक संपूर्ण झाली आहे। यामध्ये महाविकास आघाडी, शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना हे एकत्रच पदाधिकाऱ्यांची कणकवलीत बैठक झाल्याची चर्चा आहे, तशी दुसरीकडून माहिती सुद्धा मिळाली आहे। आणि या बैठकीमध्ये भाजप विरोधात सर्व हे पक्ष एकत्र येणार आहेत आणि इथे अशी वेगळी निवडणूक होऊ शकते। महाराष्ट्रातली पहिली शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन निवडणूक होऊ शकते अशी शक्यता आता कणकवलीत व्यक्त होते कणकवलीत। त्यामुळे या घडामोडीकडे लक्ष राहणार आहे। धन्यवाद विनायक या संपूर्ण माहितीसाठी। तर सिंधुदुर्गातनं ही महत्त्वाची घडामोड, सिंधुदुर्गातल्या कणकवली नगरपंचायतीमध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि शिंदे सेनेची बैठक ही झाल्याचं कळतंय।